भोगावती कारखान्याच्या संचालकांच्या मध्ये राडा, धीरज डोंगळे यांची उद्या भोगावतीवर पत्रकार परिषद। भोगावती सहकारी साखर कारखान्यावर चेअरमन शिवाजीराव पाटील यांनी कारखान्याच्या प्रधान कार्यालयामध्ये संचालक मंडळांची तातडीची बैठक बोलावली होती। या बैठकीत संचालक प्राध्यापक सुनील खराडे व संचालक धीरज डोंगळे यांच्यात कर्मचाऱ्यांच्या बदलीवरून वाद विकोपाला गेला। शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। याबाबतची माहिती आमच्या प्रतिनिधींनी कारखाना स्थळावरून घेतली ती अशी: कारखान्यावर सुरू असलेला बैठकीतील वाद हा घोटवडेतील ग्रामस्थांना समजताच धीरज डोंगळे यांचे समर्थक कारखान्याच्या प्रधान कार्यालयासमोर एकवटले। संचालक मंडळाची बैठक सुरू असताना प्रधान कार्यालयाच्या समोर मोठा गोंधळ, संपूर्ण वातावरण भीतीदायक बनले। गोळा झालेला मोठा जमाव पाहता काही दुर्घटना घडणार अशी स्थिती निर्माण झाली होती। कारखान्याच्या इतिहासातील संचालक मंडळांच्या बैठकीत हा पहिल्यांदाच असा राडा सभासदांना पाहायला मिळाला। याबाबत प्राध्यापक सुनील खराडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कारखान्यातील कर्मचारी संजय नाधवडेकर हा कौलव येथील पाणी पुरवठ्यामध्ये मॅनेजर म्हणून काम पाहत आहे। तो कारखान्याच्या शेती विभागामध्ये चिट बॉय म्हणून देखील काम पाहतो व त्याचे कारखान्याच्या टेंडरच्या कंपन्यांविषयी काही लागेबंधे असल्याचे निदर्शनाला आले असल्याचे प्राध्यापक खराडे यांनी चेअरमन पाटील यांच्या निदर्शनास पुराव्यानिशी आणून दिले। एकंदरीत कारखान्याच्या अहिताचे काम नाधवडेकर करत असून त्याची कसबा तारळी येथील कारखान्याच्या शेती कार्यालयात बदली करण्यात आली। बैठकीत नाधवडेकर यांच्या बदलीचा विषय येताच संचालक धीरज डोंगळे यांनी नाधवडेकर यांची बदली का केली हा जाब विचारला आणि टिचकी वाजवून सांगितले, कोण बदली करतोय ते बघतोच। हा दम वजा इशारा डोंगळे यांनी दिला। परिणामी आम्ही त्याला सडेतोड उत्तर दिले। पर्यायाने डोंगळे यांनी आपल्या हितचिंतकांना बोलावून कारखान्यामध्ये धुडगूस घातला। आम्हाला कोणीही एक बोट सुद्धा लावले नसून डोंगळे यांचा दहशत निर्माण करण्याचे कट कारस्थान असल्याचे सांगितले। तर चेअरमन शिवाजीराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की दोन्ही संचालकांच्या मध्ये जो झालेला वाद हा कारखान्याच्या हिताचाच होता, पण काही समज गैरसमजातून हा वाद झाला व मिटलाही, अशी सावध प्रतिक्रिया व्यक्त केली। संचालक धीरज डोंगळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की प्रस्थापितांच्याकडून जे कर्मचारी बदलीचे कारण सांगितले जाते ते चूक असून या पाठीमागे वेगळं षडयंत्र व कारण आहे। ते उद्या भोगावती साखर कारखानास्थळी येऊन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी यांचा भ्रष्ट कारभार पुराव्यानिशी उघड करणार असल्याचं सांगितलं। दरम्यान घोटवड्यातून धीरज डोंगळे यांचे समर्थक व हसूर दुमालातून प्राध्यापक सुनील खराडे यांचे समर्थक कारखाना स्थळावर मोठ्या संख्येने जमा झाले। यावेळी कारखान्याच्या साहित्याची मोडतोड करण्यात आली व जमाव हटवण्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी मध्यस्थीची भूमिका घेऊन जमावाची पांगापांग केली। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी सडोली खालसाहून प्रकाश पाटील। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।